शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यातल्या त्यात गणिताचे शिक्षण ही तर दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. गणितातील सर्व घटकांशी आपला कुठे ना कुठे नेहमी संबंध येत असतो. म्हणून गणितातील संबोध स्पष्ट होणे फार गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित आणि घटक आहे समांतर रेषा व छेदिका हा घटक या ठिकाणी समजावून घेणार आहोत. त्या अगोदर आपण अध्ययन निष्पत्ती कोणती ती या ठिकाणी बघूया. पहिली, समांतर रेषा व छेदिका हे संबोध समजून घेतात. 2, छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांची नावे सांगतात. हे घटक शिकल्यानंतर वरील अध्ययन निष्पत्ती त्या ठिकाणी निघणार आहे. बघा, पहिला घटक आहे समांतर रेषा, ज्याला इंग्रजीमध्ये पॅरलल लाईन असे म्हणतात. आता आपल्याला या ठिकाणी 2 रेषा दिसतात, रेषा L आणि रेषा M. ह्या 2 रेषा समांतर आहेत कारण त्या बघा उजवीकडे कितीही वाढवल्या आणि डावीकडे कितीही वाढवल्या तरी एकमेकींना कधीही छेदत नाहीत. म्हणून त्यांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. आपल्या हे लक्षात येत आहे. म्हणूनच बघा, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आता ह्या समांतर रेषा कशा ओळखायच्या किंवा त्यांचं चिन्ह कोणतं हे आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर बघा, समांतर रेषेचं चिन्ह असतं या ठिकाणी दिल्याप्रमाणे उभ्या 2 रेषा. त्याचं वाचन आपण करूया. रेषा L समांतर रेषा M. वाचनसुद्धा खाली दिलेलं आहे, हे आपल्या लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने समांतर रेषा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता आपण बघूया, बघा, छेदिका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला बघा, या ठिकाणी रेषा M दिसते, तिच्या खाली रेषा N, या 2 समांतर रेषा दिसतात. रेषा L ही त्यांची छेदिका आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने छेदिका म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, जर एखादी रेषा दिलेल्या 2 रेषांना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या 2 रेषांची छेदिका म्हणतात. जसे रेषा M आणि N ची L ही छेदिका आहे. म्हणजेच रेषा L ही रेषा M व रेषा N ची छेदिका आहे. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी छेदिकेमुळे होणारे कोन म्हणजेच अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक छेदिका आणि रेषा दिसतात. त्यामध्ये बघा, छेदिकेमुळे MON बिंदूजवळ 8 कोन तयार झालेले आपल्याला दिसतात. बघा या ठिकाणी. तर त्या कोनांच्या जोड्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपण बघूया, पहिली जोडी आहे कोनांची संगत कोनांची जोडी, ज्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणूया. दुसरे कोन तयार होतील आंतरकोन, त्याला इंग्रजीमध्ये इंटेरियर अँगल्स म्हणतात. आणि तिसरा आहे व्युत्क्रम कोन, ज्याला अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात. तर अशा पद्धतीने 3 प्रकारच्या कोनांच्या जोड्या या छेदिकेमुळे तयार होत असतात. आपण आता एक एक कोन बघूया. त्यामध्ये सुरुवातीला संगत कोन. आता संगत कोनांच्या जोड्या आपण त्या ठिकाणी शोधूया आणि समजावून घेऊया. त्या अगोदर बघा, ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची असते. हे आपण आधी लक्षात घेऊया. आता इथे आकृतीत दिल्याप्रमाणे संगत कोनांच्या जोड्या बघा, कोन AMP व कोन MNR. बघा, हे 2 संगत कोन आहेत, संगत कोनांची जोडी आहे. त्यानंतर कोन PMN, बघा PMN व कोन RNT हे दोन्ही संगत कोन आहेत. त्यानंतर कोन AMQ आपल्याला इथे दिसतंय आणि कोन MNS. त्यानंतर चौथी जोडी आहे कोन QMN व कोन SNT. अशा प्रकारे 4 संगत कोनांच्या जोड्या आपल्याला सापडलेल्या आहेत, आपण शोधलेल्या आहेत.
त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता बघा, आंतरकोन आपण बघतोय. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनांची जोडी असते. आता बघा, आकृतीमध्ये आपण आंतरकोनांच्या जोड्या शोधूया. तर कोन PMN व कोन MNR हे दोन आंतरकोन आहेत. बघा, कोन PMN व कोन MNR आंतरकोन. त्यानंतर कोन QMN आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि कोन MNS हे दोघे आंतरकोन आहेत. आता आपण पुढील घटकाकडे वळूया, तो म्हणजे व्युत्क्रम कोन. आता ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोनांची असते. अशा पद्धतीने व्युत्क्रम कोन बनतात. तर हे व्युत्क्रम कोन आपण आता ह्या आकृतीमध्ये शोधूया. व्युत्क्रम कोनांची जोडी आपण या ठिकाणी शोधत आहोत. व्युत्क्रम कोनाचे खालील प्रकार असतात. पहिला म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरा म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. असे दोन प्रकारचे व्युत्क्रम कोन असतात. त्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन कोन PMN व कोन MNS. त्यानंतर कोन QMN व कोन RNM. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे आहेत आंतरव्युत्क्रम कोन. आता बाह्य व्युत्क्रम कोन कोन AMP व कोन TNS हे दोघे आहेत बाह्य व्युत्क्रम कोन. त्यानंतर AMQ आणि RNT हे दोघेही कोन बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. आता आपण पुढील घटकाकडे वळूया. मी काय शिकलो? तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी शिकलेलो आहे समांतर रेषा, छेदिका, छेदिकेमुळे होणारे कोन, त्यामध्ये संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन आणि त्यांचे प्रकार. त्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत.